नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या सक्सेस टायपिंग प्रॅक्टिस सेंटर पुणे याच्या माध्यमातून मी आपल्या समोर आलेलो आहे। आपण ग्रुप सीच्या एक्झाम नंतर पहिल्यांदाच परत एकदा यूट्यूबला लाईव्ह आलेलो आहे। हायकोर्टची जी प्रॅक्टिस आहे त्या प्रॅक्टिस बद्दल भरपूर मुलांना मनात शंका होत्या की आपण जे करतोय हायकोर्टची त्याची ॲक्च्युअल मध्ये एक्झाम कशी असते, एक्झाम मध्ये काय असणार आहे, कोणत्या पद्धतीने कोणत्या लेवलने एक्झाम होते, या सर्व गोष्टीचा आपल्याला आज मी तुमच्या समोर डिटेल विश्लेषण करणार आहे की त्यात तुम्हाला कसं परफॉर्म करायचं आहे। आता 2-3 गोष्टी आहेत त्यातली तुम्हाला एक गोष्ट तर माहित आहे की एक जो सिलेबसचा पार्ट आहे, जो तुमचा एक्झामचा पार्ट आहे, त्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित माहिती पडलेला असेल तुम्हाला, किंवा तो सिलेबस समजून पण जातो का त्यात असं काही नाही कधी समजणार नाही। एक 90 मार्कचा पेपर असणार आहे, त्यात 45 मार्क प्लस असेल तर तुम्ही क्वालिफाय असणार आहे, बट 45 प्लस असेल तर क्वालिफाय असणार आहे, पण मेरिट त्यापेक्षा जास्त लागतं। तर क्वालिफाय होण्यासाठी एक 45 मार्क हवे तुम्हाला। आता दुसरा मुद्दा महत्त्वाचा असा आहे का प्रत्येक वेळेस असं होतं की महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो आहे टायपिंग, आणि टायपिंग यातला एक महत्त्वाचा पार्ट असतो। टायपिंग जरी कमी मार्कला असेल पण टायपिंग फॅक्टर अशी गोष्ट आहे की तुम्हाला इन करू शकते किंवा डायरेक्ट आउट करू शकते। तर तुम्हाला जर इन व्हायचं असेल तर टायपिंगचा जो पेपर असणार आहे तो ॲक्च्युअल मध्ये कसा असणार आहे, एक पेपर जो आहे तो तुमचा फक्त 20 मार्कचे टायपिंगचे पेपर आहे, तो 20 मार्क त्या पेपरला आहे। त्यात तुम्हाला टायपिंग करायचं आहे, एक 10 मिनिटाचा टायमिंग येतो, 10 मिनिटाच्या टायमिंग मध्ये ते द्यायचं आहे। तुम्हाला जो पॅसेज येतो हा एक लीगल पॅसेज असतो, एक ॲव्हरेज पॅसेज असतो ज्याच्यात तुम्हाला जमू शकतं। दुसरी गोष्ट, जो पॅसेज आहे हा 10 मिनिटात तुम्हाला कंप्लीट करायचा आहे, ज्याच्यात तुम्हाला जसं ग्रुप सी ला की स्ट्रोक होते की तुम्हाला 2000 की स्ट्रोक टाईप करायचे, बट ही जी एक्झाम आहे जिल्हा कोर्टाची हायकोर्टाची, मुंबई हायकोर्टाची, यात तुम्हाला टायपिंगचा की स्ट्रोक नाहीये, इथं तुमचं वर्ड काउंट होणार आहे, आणि इथं 400 शब्दाचा पॅसेज आहे। 400 शब्द, 400 ते 425 430 असा पॅसेज येतो, ज्यात तुमचे 400 शब्द महत्वाचे असतात। पहिले 400 शब्द काउंट होतात, पहिले 400 शब्द तुम्हाला व्यवस्थित मारायचे आहे। हा जो आहे, जो तुम्ही आता ग्रुप सी ला ज्या विद्यार्थ्यांनी दिलेले असेल किंवा प्रॅक्टिस पण केलेली असेल त्या विद्यार्थ्यांना 2000 की स्ट्रोक मध्ये ॲव्हरेज एक 200 म्हणजे 360 पर्यंत शब्द येतात, 360-370 पर्यंत। 400 पूर्ण शब्द होत नाही। 400 शब्द कंप्लीट करण्यासाठी कमीत कमी 2200 की स्ट्रोक, 2200 ते 2300 या आसपास की स्ट्रोक असतो। तर आपलं तिकडे आणि इकडे फरक जो आहे हा तुमच्या लक्षात आला पाहिजे की आपल्याला करायचं काय आहे। सगळ्यांना वाटतंय का मी आता ग्रुप सी ची दिलेली आहे तर ॲज इक्वल ही एक्झाम आहे, सेम आहे, फक्त याच्यात तुम्हाला थोडीशी स्पीड जास्त घ्यायची आहे, आणि याचा स्पीड मी पुढे सांगणारच आहे की याची स्पीड त्या 10 मिनिटात कसं एक्स्ट्रा बसतं। कारण याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही एक्झाम देता तर त्यावेळेस तुम्हाला तिथं बॅकस्पेस अलाउ होता, कुठं ग्रुप सी ला। आता ही जी एक्झाम आहे मुंबई हायकोर्टची, यात तुम्हाला पहिले तर तुम्हाला बॅकस्पेस अलाउ नाहीये। बॅकस्पेस अलाउ नसल्याचं कारण असं, जर चुकला तर आपण तो सोडून देत असतो, पटपट टाईप करत असतो, कारण आपल्याला फक्त तो बघायचा असतो, टाईप करायचा असतो। तिकडच्या एक्झाम मध्ये आणि इकडच्या एक्झाम मध्ये फरक हा आहे का तिथं स्क्रीनवर एक्झाम होती, इथं जी एक्झाम होणार आहे ती एक्झाम जी आहे ती तुम्हाला हार्ड पेपर होणार, म्हणजे तुमच्या समोर एक हार्ड पेपर ठेवलेला असेल, तो हार्ड पेपर बघून तुम्हाला इक्वली टाईप करायचा असतो, आणि तो तुम्हाला टाईप करून तो सेव्ह करून प्रिंट काढून त्याच्यावर सिग्नेचर करून तुम्हाला द्यायचा असतो। एवढ्या ही प्रोसेस असते। यात मुलं खूप छोट्या चुका करतात। तिथं त्यांनी बेल वाजवली की बेल वाजवल्यानंतर तो टायपिंग करायचा प्रॅक्टिस बंद करायची आहे। आपण जर तिथं टाईप करत बसलो तर ते तुम्हाला डिस्क्वालिफाय करू शकतात, ही त्यांच्या हातात ऑथॉरिटी असते। इथं आपलं जसं ग्रुप सीचं होतं तसं एक्झाम नाही, इथं तुम्हाला मॅन्युअली ते टाइम लावून देतात, टाइम लावतात, बेल वाजते, तुम्ही टाईप करायला सुरू करायचं, ते बंद करतात, बंद, त्यानंतर तुम्ही टाईप करू शकत नाही, तर त्यानंतर तुम्ही टाईप पण नाही करायचं। दुसरी, तुमच्या
एखाद्या नाही का आपण खूप शॉर्टकट कीज माहिती असतात, काहीतरी करतो, असं काही गडबड करायची नाही. जेणेकरून काय होतं, आपण करायला जातो एक, होतं दुसरं, मग त्यात तुम्हाला डिस्क्वालिफाय, जे तुम्ही चांगल्या पद्धतीने परफॉर्म केले असतं ते पण निघून जातं. तर त्या याच्यात पडायचं नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही ती PDF सेव्ह करू म्हणजे टाईप केलेलं जे आहे ते सेव्ह करून देतात, प्रिंट काढतात, त्यावेळेस तुम्हाला तिथं समजून जातं का तुमचे किती चुकलेले. तुम्ही तिथं मोजू पण शकता आपलं काय काय चुकले, लक्षात येऊन जातं. एवढं बेसिक गोष्ट आहे. दुसरं, आता जो पॅसेज तुम्ही टाईप केलेला असेल, आता तुम्हाला मी बारकावे सांगितले का याच्यात काय करायचं आहे, काय नाही करायचं. आता मेन महत्वाचं याची मार्किंग सिस्टम काय असते. आता मार्किंग सिस्टम मध्ये खूप सारं कन्फ्युजन आहे मुलांचं, की कितीला मार्किंग असेल, मार्क किती मिळतात, कितीला क्वालिफाय असेल. तर एकदम सिंपल आहे. तुमचे जर 400 शब्द दिलेले आहेत त्यांनी, 400 शब्दात तुमचे 4 शब्द जर चुकले, वर्ड की स्ट्रोक नाही, वर्ड हा तुमचा समजा एखादा वंडरफुल हा पूर्ण वर्ड आहे, वर्ड चुकला तर त्यातलं की स्ट्रोकचा इथं नाही, वर्ड चुकला तर तुमचा एक चुकला. तर असे जर तुमचे 4 चुकले तर तुमचा 1 मार्क कट होतो, म्हणजे 1 निगेटिव्ह होतो. तर तुमचे असे जर चुकत गेले आणि त्यांनी क्वालिफाय ठेवलेला आहे 10 मार्कला, म्हणजे त्यांनी ठेवलेले नाही 10 मार्कला, ते 12ला पण मेरिट लावू शकतात त्याचं, कारण मुलं जशी घ्यायचे त्यांना. पण एक ऍव्हरेज 10 आपण पकडून चालले, 10च्या पुढे जे असतात त्यांना ते क्वालिफाय पकडतात. फक्त त्यांच्या याच्यात असतं का जर मुलं जर जास्त लागले ते मेरिट पण लावू शकतात त्याचं. तर त्यामुळे तुम्ही असं समजू नका की 10ला क्वालिफाय झालं म्हणजे झालं, तिथं मेरिट पण इकडे तिकडे होऊ शकतं. तर एक 10 मार्कचं तुम्ही पकडायचं की 10ला तुमचं क्वालिफाय होऊ शकतात. पण मला असं वाटतं की जर जेन्युइन जर प्रॅक्टिस केली तर एक तुमचे चुकून किती चुकतात, तर एक 18 शब्द चुकले पाहिजे तुमचे, जेणेकरून तुमचे कमी पण झाले तर एक 3-4 मार्क 5 मार्क कमी व्हायला पाहिजे. एक 15 ते 17 असे मार्क तुम्हाला यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ती आता मी इथं सक्सेस टायपिंग पुणे इथं मी प्रॅक्टिस करून घेतो, तर मला जेन्युइन माहिती आहे की मुलांचे एवढे चुकतात. किती पण स्पीड मध्ये असेल तर आपण स्पीड मध्ये एखादा दुसरा शब्द किंवा आपण टाईप करताना ए अलीकडे आला पलीकडे गेला होतं, तर तेवढं पण केलं तर आपल्याला एक 17 ते 18 मार्क पडले पाहिजे, 15 प्लस पडले पाहिजे असं पकडून झाला, जेणेकरून आपण कुठे येणार नाही, बाउंड्रीवर येणार नाही आणि तेवढे पडतात. याला फक्त एकच गोष्ट आहे, तुम्हाला मनापासून हायकोर्टची प्रॅक्टिस करावं लागेल. तुम्ही असं म्हणू नाही शकत का मी ऑलरेडी ग्रुप सी दिलेली आहे आणि मला ग्रुप सीचा अनुभव आहे आणि माझं होऊन जाईल. तर असं प्रत्येक एक्झाम त्याचा एक बेस्ट मागत असते आणि ती एक बेस्ट आपल्याला देणं गरजेचं असतं. सो ते बेस्ट देताना तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागणार आहे आणि ते करता येतं. आता तुम्हाला पहिलं समजलं की तुम्हाला एक्झाम कशी होणार आहे. तुमचं पहिले तर तुमचं 26 तारखेला जी एक्झाम आहे, आता 26 एप्रिलला जी एक्झाम आहे, सर्वांनी डोकं शांतपणे एक्झाम द्या. ती एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर तुमचं टायपिंगची एक्झाम असणार आहे आणि टायपिंगचं एक्झाम म्हणजे तुमचं सगळं काही, जो टायपिंग पास झाला तो हायकोर्टला 100% पास होणार. कारण ज्या जागा आणि जशी प्रॅक्टिस जे पाहिजे आहे याच्यात तुमचं एकच फॅक्टर काम करतो, ते म्हणजे टायपिंग, आणि टायपिंग तुम्ही करू शकता. दुसरं, जी मार्किंग सिस्टम होती तुम्हाला समजलीच असेल, ते जे मी तुम्हाला सांगितलं त्यात तुम्ही समजून घ्या. आता महत्वाचा लास्ट पॉइंट जो येतो, तो लास्ट पॉइंट आहे आपला की आपण कोणत्या कीबोर्डवर प्रॅक्टिस करायला पाहिजे. सगळे म्हणतात की कीबोर्ड कोणता येणार आहे. कीबोर्ड काय असा जगातून नवीन बनवून येणार नाहीये, पहिली एक गोष्ट. दुसरा, जो एकदम फ्लॅट वाला डेल आहे तसा येत नाही. का येत नाही? कारण एवढा फ्लॅट वाला टायपिंगला देत नाही. काही ठिकाणी दिला पण जाईल, पण क्वचित होऊ शकतं, पण मला असं वाटतं का ते असं काही देणार नाही. दुसरा, हा ते फ्लॅट देऊ शकतात, फ्लॅट कीबोर्ड असेल, पण तो कसा लॉजिटेक सारखा, जसा हा आपला लॉजिटेकचा कीबोर्ड आहे, ही अलाइनमेंट आहे ना, ही अलाइनमेंट आपण पकडून चालायची की हा लॉजिटेकचा कीबोर्ड आहे आणि लॉजिटेकच्या कीबोर्ड सारखा डेलचा कीबोर्ड येतो. डेलचा नसेल तर एचपीचा असेल, एचपी किंवा डेल असं 2 प्रकार आहे, जे मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं. आता जे विद्यार्थी मी मागच्या वर्षी पण पास केलेले, त्यामुळे मला त्याचा अनुभव आहे. आता पण ग्रुप सीचे जे मुलं गेलेले होते त्यातले आपले 99% मुलं आपण क्वालिफाय केलेले, त्यामुळे आपल्याला त्याचा अनुभव आहे. त्यामुळं हे जे आहे तर तुम्हाला एक एचपीचा येऊ शकतो, तो पण सेम अलाइनमेंट सेम असते. याची जी
हात ठेवण्याची पोझिशन बरोबर तेवढी बसली पाहिजे. एकदम असं हे येत नाही फ्लॅट की जे तुम्हाला प्रेसच होणार नाही, किंवा असं पण येत नाही की खूप असं मोठे मोठे कीज आले जसं तो लिनोवोचा होता, असं पण येणार नाही. जो येईल ना तो HP चा किंवा डेलचा असा माझा अंदाज आहे की तो तसा येऊ शकतो. या बारीक एकदम, आता कीबोर्डचा पण तुम्हाला सांगून दिले, एवढा सिंपल तुमचा येणार आहे. तुम्ही विद्यार्थ्यांनी असं हायपर होऊ नये की मी काय करू आणि कसं होईल, तर काहीच नाही, एकदम सिंपल आहे. जे तुम्हाला पहिले ग्रुप सी ज्यांनी केले असेल त्यांना स्क्रीनवर दिसत होतं, इथं फक्त हार्ड कॉपीवर असणार आहे, आणि हार्ड कॉपीवर पण बघताना व्यवस्थित. आता जसं मी सांगितलं का 2400च्या 2200 ते 2400 असं की स्ट्रोक असतात, पण इथं वर्ड काउंट होतात. वर्ड आपले 400 शब्द आहे. इथं आपल्याला बॅकस्पेस नसल्यामुळे आपला फायदा हा असतो की आपण फक्त टाईप करत चालतो, आपल्याला बॅकस्पेस मारावं लागत नाही. एक बॅकस्पेस मारायच्या याच्यात आपल्याला एक बॅकस्पेस, परत तो की क्लिअर करा, परत ते टाईप करा, असं 3 वेळा की प्रेस होतं. इथं 3 कमी होतात, तर आपले आरामशीर 2500 प्लस की स्ट्रोक मारतो, म्हणजे आपले 400 शब्द होतात. फक्त याच्यात आपल्याला भान ठेवायचं असतो की आपण जेवढ्यापेक्षा अॅक्युरसी जास्त ठेवता येईल तेवढी अॅक्युरसी जास्त ठेवायची. बस एवढं साधं साधं एकदम आहे. तुम्ही बिंदास प्रॅक्टिस करा, जिथं पण करत असाल महाराष्ट्राच्या कोपऱ्यात तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा. आता मी प्रॅक्टिस कशी करायची, काय करता येईल, कुठं तुमचं होत नाहीये, तो व्हिडिओ मी नक्कीच, पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच तो टाकेल की प्रॅक्टिस करताना कशा पद्धतीने प्रॅक्टिस करावी, काय करावं. आपल्याकडं मोजून आता समजा हा 1 महिना आणि पुढचं ते एक 15 दिवस किंवा 1 महिना, साधारणतः 2 महिन्याच्या आसपास आपल्याला पकडून चालू. 1-1.5 महिना आपण एकदम कॉन्फिडेंटली पकडू, त्याच्यावरती वाढलं तर आपले नशीब किंवा थोडंफार समजून घ्या. तर एवढं असेल, याच्याशिवाय दुसरं काही नाही. तर मी तुमचा पुढचा व्हिडिओ मी लवकरच टाकेल की तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये प्रॅक्टिस कशी करायची आहे, हार्ड कॉपी कशी यूज करायची आहे, एकदम साधे साधे आहे ते तुम्हाला आरामशीर ते सांगून देईल. आजचा जो आपला मुद्दा होता की आपल्याला पहिले तर एक्झाम कशी असते, तर एक्झाम कशी असते ते स्वरूप सांगितलंय. दुसरा जो मुद्दा होता की आपण त्याची मार्किंग सिस्टम कशी असणार आहे तो. तिसरा, आपण कोणता कीबोर्ड येऊ शकतो ते, आणि आपण कशा पद्धतीने प्रिपरेशन करायची ते मी तुम्हाला लवकरच सांगेल. सध्या विद्यार्थ्यांनी असं समजू नका का जर एखाद्याने प्रॅक्टिस केलेली असेल तर असं समजू नका माझी प्रॅक्टिस झालेली आहे आणि मला गरज नाही. तर टायपिंग हा सब्जेक्ट असा आहे का हा 1 डे सिरीजचा पार्ट नाही, 1 डे रिव्हिजनचा पार्ट नाही, हा आपला प्रॅक्टिसचा पार्ट आहे. याला रेग्युलर प्रॅक्टिस करावी लागते. जो यात रेग्युलर प्रॅक्टिस मध्ये असतो तो 100% याच्यात क्वालिफाय होतो. जो म्हणतो की हा ठीक आहे होतोय माझ्याकडून, तर हा टायपिंग हा सब्जेक्ट 1 डे रिव्हिजनचा नाही. मुलांनी, विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. तर मी जी माहिती दिली असेल ती नक्कीच तुमच्या कामात येईल. पुढचा जो व्हिडिओ असेल मी नक्कीच तुम्हाला लवकरच शेअर करेल. तसेच आपलं जे टायपिंग सेंटर आहे हे आपलं सदाशिव पेठेत आहे. तिथं तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही प्रॅक्टिसची इन्स्टिट्यूटला प्रॅक्टिस लावलेली नसेल त्यांनी इन्स्टिट्यूटला लावा. ती सक्सेस टायपिंग प्रॅक्टिस सेंटर पुणे येथे लावा, किंवा तुम्हाला जिथं जवळ असेल तिथं पण तुम्ही लावू शकता, जेणेकरून तुम्हाला योग्य गायडन्स मिळेल आणि तुम्ही लवकरात लवकर पास होण्याच्या दिशेने जातात. कारण विद्यार्थ्यांना काहींना माहित नसतं, त्याच्यामुळे थोडंसं हे होऊन जातं. तसंच काही प्रॉब्लेम आला तर आपला टेलिग्राम चॅनल आहे सक्सेस टायपिंग पुणे, त्याला जॉईन करा. मी त्याच्यावर अपडेट टाकतच असतो, त्या अपडेटवर तुम्हाला मिळतच जाईल. त्यानुसार तुम्ही वर्क करा. जिथं जमणार नाही तिथं तुम्ही मला कॉल पण करू शकता, तिथं नंबर आहे, तर त्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. बाकीची प्रॅक्टिस व्यवस्थित करा. पुढचा व्हिडिओ मी नक्की टाकेल. थँक्यू सो मच.